नमस्कार. माननीय न्यायमूर्ती श्री हेमंतजी गोखले, जे माझे उच्च न्यायालयातले ज्येष्ठ सहकारी आहेत, श्री हमीद दाभोळकर आणि त्यांचे सहकारी व कार्यकर्ते, व्यासपीठावरील इतर मान्यवर, डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या 12व्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान देण्याची मला संधी मिळाली, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. 1988 किंवा 1989मध्ये माझी त्यांची भेट झाली होती. कुठली तरी काहीतरी कायद्याची समस्या होती, त्या संदर्भात कोणाच्या तरी मार्फत त्यांनी मला दूरध्वनी केला होता. नंतर आम्ही उच्च न्यायालयात भेटलो. त्यावेळेला माझा अनुभव कमी होता, नुकतीच वकिलीला सुरुवात केली होती, 4-5 वर्ष झाली होती. आता नेमका काय विषय होता मला माहिती नाही, पण मी म्हटलं की आपण योग्य त्या ज्येष्ठ वकिलांचा सल्ला घेतला पाहिजे. म्हणून मी त्यांना सांगितलं की आपण मुंबई उच्च न्यायालयातले त्यावेळेचे अतिशय ज्येष्ठ असे कायदेतज्ञ होते श्री एम ए राणे, त्यांना आम्ही जाऊन भेटलो आणि मग त्यांचा सल्ला घेतला होता. त्यांच्याशी जेव्हा आमची मीटिंग झाली, बैठक झाली, तेव्हा मला एकच वाक्य डॉक्टर साहेबांचं आठवतं. त्यांनी असं आवर्जून सांगितलं होतं की माझा श्रद्धेला विरोध नाही, तर अंधश्रद्धेला विरोध आहे. ते वाक्य तेव्हापासून माझ्या मनामध्ये घर करून राहिलेलं आहे. आणि नंतर कधीतरी मी त्यांचा दूरदर्शनवरचा त्यांची मुलाखत पाहिली त्यांची, त्यातही त्यांनी ते वाक्य अधोरेखित केलं होतं. तर अशा मोठ्या व्यक्तीच्या स्मृतिप्रित्यर्थ जी व्याख्यान मला आयोजित केलेली आहे, तिथे मला बोलायची संधी मिळाली, ही माझ्या दृष्टीने अतिशय आनंदाची घटना आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल की 26 जानेवारी 2025ला भारताच्या राज्यघटनेला 75 वर्ष झाली. या निमित्ताने निरनिराळ्या स्तरांवरती, न्यायालयांच्या स्तरावरती, अनेक महाविद्यालयांमध्ये, इतर अनेक संस्थांनी, महाराष्ट्र बार काउन्सिल सारखी संस्था आहे, अशा अनेक संस्थांनी निरनिराळे कार्यक्रम आयोजित केले. आणि अशा अनेक कार्यक्रमांमध्ये मी भाषणं केली, पण कोणालाही आजचा जो विषय आहे हा विषय घ्यायचा कधी सुचला नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन व भारतीय राज्यघटना याविषयी आपण काहीतरी करावं असं कोणालाही वाटलं नाही आणि इतर अनेक विषय घेतले गेले. आणि म्हणूनच मला पहिले अनिसचं मला याच्याबद्दल कौतुक करावं असं वाटतं. मला असं वाटतं की डॉक्टर साहेब जे म्हणाले होते की श्रद्धेला विरोध नाही, पण अंधश्रद्धेला विरोध आहे, हे पूर्णपणे घटनेच्या चौकटीत बसतं. आपण घटनेकडे समजा वळलो तर घटनेची प्रस्तावना आहे, त्याला भारत सरकारने जी मराठी प्रत प्रसिद्ध केली घटनेची, त्याला उद्देशिका असं म्हटलेलं आहे. आपण वाचलीत ती खरं म्हणजे घटनेचं जे सार आहे भारताच्या, ते त्या उद्देशिकेत आहे, प्रिएम्बलमध्ये आहे. त्याच्यामध्ये समाजवाद आहे, धर्मनिरपेक्षता आहे, त्याच्यामध्ये स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, श्रद्धेचं आणि उपासनेचं पण स्वातंत्र्य आहे. आणि आपण जर वाचलं असेल तर घटनेच्या 25व्या कलमामध्ये सुद्धा जे मूलभूत हक्कांच्या जो विषय आहे, ते मूलभूत हक्काचा भाग आहे, त्या 25 कलमामध्ये पण हे स्वातंत्र्य अधोरेखित केलेलं आहे. आपण सगळ्यांनी ऐकलं असेल कदाचित की आणीबाणीच्या काळामध्ये 42वी घटनादुरुस्ती झाली आणि त्यातला अनेक भाग आहे हा नंतरच्या आलेल्या निवडणुकीनंतर आलेल्या सरकारने रद्द केला, म्हणजे विधिमंडळाने रद्द केला. अनेक त्यातल्या दुरुस्त्या होत्या, त्या दुरुस्त्या या सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवल्या. पण त्यातलं एकच चांगली जी बाब होती ती म्हणजे नागरिकांची मूलभूत कर्तव्य, फंडामेंटल ड्युटीज ऑफ द सिटिझन्स, हे कलम 51A या घटनादुरुस्तीमुळे आपल्या घटनेमध्ये आलं. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे कलम 25 या घटनेत होतंच मूलभूत हक्कांचं जे प्रकरण आहे, त्या एक मूलभूत हक्क येतो की धर्माचं आचरण करण्याचा किंवा त्याचा प्रचार करण्याचा मूलभूत हक्क आहे. फक्त आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा जो मूलभूत हक्क आहे, हा हक्क सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांना अधीन राहून असा तो हक्क आहे. अबाधित असा हक्क नाही आहे, अनलिमिटेड असा हक्क नाही आहे तो. या 3 गोष्टी ज्या आहेत, म्हणजे सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांना अधीन राहून तो हक्क दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे की राज्य धोरणाची निर्देशक तत्त्व आहेत, म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणतो,
आणि मग म्हणजे पहिलं आहे ते मूलभूत हक्क आहेत, त्यानंतर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे ज्याला राज्य धोरणाची निर्देशक तत्व असं म्हणता येईल, आणि मग 51 हा जो हे जे कलम आलेला आहे त्याच्यामध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्य काय आहेत याचा उहापोह केलेला आहे. आणि अनेक कर्तव्य आहेत, त्या कर्तव्यांमधली 3 महत्त्वाची कर्तव्य आहेत. आपल्याला माहिती आहे ही घटना दुरुस्ती 76 साली आली, म्हणजे जवळजवळ 49 वर्ष झाली आहेत. तर माझा अनुभव असा आहे वकील म्हणून आणि त्यानंतर 22 वर्ष न्यायाधीश म्हणून माझा अनुभव असा आहे की त्यातली 3 जी मूलभूत कर्तव्य आहेत त्याचं पालन नागरिक अभावानेच करतात. त्यातलं पहिलं असं आहे टू अबाईड बाय द कॉन्स्टिट्यूशन अँड रिस्पेक्ट इट आयडियल्स अँड इन्स्टिट्यूशन्स. म्हणजे संविधानाचं पालन करणं, संविधानाचे जे आदर्श आहेत त्यांचा सन्मान करणं आणि संविधानाने ज्या काही संस्था निर्माण केलेल्या आहेत त्याच्याविषयी आदरभाव बाळगणं, हे पहिलं कर्तव्य आहे. पहिलंच ते 51मध्ये अनेक उपकलम आहेत, त्यातलं पहिलं उपकलम ते आहे. दुसरं महत्त्वाचा उपकलम असा आहे की पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करणं, वने सरोवरे नद्या यांचं संरक्षण आणि संवर्धन करणं आणि सर्व सजीव प्राण्यांसंबंधी करुणा बाळगणं, हे एक अतिशय महत्त्वाचं मूलभूत कर्तव्य आहे. आणि तिसरं म्हणजे ते कलम जी आहे, कलम एच आहे, टू डेव्हलप सायंटिफिक टेम्पर, ह्युमॅनिझम, द स्पिरिट ऑफ इन्क्वायरी अँड रिफॉर्म्स. म्हणजे मराठीत त्याचं भाषांतर जे केलेलं आहे, अधिकृत भाषांतर केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण जर ते वाचलं तर वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे, मानवतावाद, शोधबुद्धी आणि सुधारणावाद याचा विकास करणे, हे मूलभूत कर्तव्य आहेत. आणि दुर्दैवाने असं झालेलं आहे की 49 काळामध्ये ही 3 जी मूलभूत कर्तव्य आहेत त्याचा विसर जवळजवळ सगळ्यांना पडलेला आहे. कारण शेवटी आपण पहिल्या कर्तव्याचा पण विचार केला की टू अबाईड बाय द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे घटनेचं पालन करणं आणि घटनेचे जे आदर्श आहेत त्याचा सन्मान करणं, हे अतिशय महत्त्वाचं जे मूलभूत कर्तव्य आहे त्याच्याकडे आपण कानाडोळा केलेला आहे. आता घटनेचे आदर्श म्हणजे काय, घटना काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आदर्श म्हणजे काय, त्याच्याकरता आपण उद्देशिका वाचली तरी ते पुरेसं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये न्याय आहे, म्हणजे न्याय हा न्यायालयात मिळतो तो न्याय नाही आहे, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय त्याच्यापेक्षा खूप मोठा तो न्याय आहे. त्यात निरनिराळे स्वातंत्र्य आहेत, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, धर्म स्वातंत्र्य आहे, समानता आहे, संधीची समानता आणि इतर अनेक समानता आहे, बंधुत्वता आहे. आणि सुरुवातीलाच आपण पाहिलं तर नागरिकांचा निर्धार काय होता त्या उद्देशिकेत लिहिलेलं आहे, म्हणजे समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा नागरिकांनी निर्धार केलेला होता. आता हे सगळे जे आहेत हे आदर्श आहेत आणि त्या आदर्शांविषयी आपण किती आदरभाव बाळगला याच्याविषयी आपण खरोखर कधीतरी एक प्रांजळपणे विचार केला पाहिजे. आणि घटनेचं पालन किती प्रमाणात आपण केलं, मूलभूत हक्क जे आहेत दिलेले आहेत त्या मूलभूत हक्कांची पायमल्ली करणं, ही ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह म्हणतो, जी व्यवस्था आहे, राज्यव्यवस्था आहे, त्याच्याकडनं ते घडत असतं. आणि कुठलाही पक्ष सत्तेवर येऊन दे, पण ते जे सत्तास्थान असतं किंवा ज्याला आपण व्यवस्था म्हणतो त्या व्यवस्थेचा नेहमीच प्रयत्न असतो की हे मूलभूत हक्क आहेत, विशेषतः घटनेचं 21वं कलम आहे, जगण्याचा हक्क आहे किंवा विचार स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याची कुठेतरी पायमल्ली करण्याचा प्रयत्न ही व्यवस्था करत असते. पण ती व्यवस्था करत असते त्याला आपण करून देतो ते व्यवस्थेला, आणि म्हणूनच काही लोकांना असं वाटतं की आपण ही पायमल्ली केली तरी चालेल. आणि तिथे राज्यघटनेचं पालन करणं हा महत्त्वाचा भाग तिथे येतो की ही जी मूलभूत हक्क दिलेले आहेत ते इतके महत्त्वाचे आहेत, कारण ते हक्क जर नसतील तर लोकशाही टिकणार नाही आपल्याकडची. आणि म्हणून जेव्हा आपण म्हणतो की घटनेचं पालन केलं पाहिजे, ते पालन आपण सर्वांनी केलं पाहिजे आणि दुसरं कोणी पालन करत नसेल त्याला आपण प्रवृत्त केलं पाहिजे. पण बऱ्याच वेळा असं होतं की विशेषतः विचार स्वातंत्र्याची पायमल्ली होते तेव्हा बऱ्याच वेळेला आपण ही गोष्ट लांबून बघतो. आपण त्याच्याकरता किती काय करतो, काही विधायक करतो का, हा प्रश्न आपल्याला विचारावा लागतो. आणि म्हणूनच ही मूलभूत कर्तव्य जी आहेत हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आणि मी आता मूळ विषयाकडे आपण वळूया की म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. आता आपण पाहिलं तर ते जे कलम आहे, कलम एच आहे, क्लॉज एच आहे, त्याच्याप्रमाणे
नुसताच वैज्ञानिक दृष्टिकोन नाही आहे, त्याच्याबरोबर दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर शोधबुद्धी आणि सुधारणावादाचा विकास करणे. शोधबुद्धी ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आता वैज्ञानिक दृष्टिकोन जर बाळगायचा असेल तर शोधबुद्धी हवीच, त्याशिवाय कसा वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगता येईल आपल्याला. आणि शेवटी वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, आपण अगदी सोप्या भाषेत सांगायचं ठरवलं तर असं म्हणता येईल की प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवरती तपासून पाहणे किंवा पारखून घेणं म्हणजे हाच वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवरती तपासून पाहणं हे आपलं मूलभूत कर्तव्य ठरतं. घटनेच्या 21व्या कलमाविषयी पण थोड्या वेळाने मी बोलणार आहे, कारण थोडंसं हे जे मूलभूत कर्तव्य आहे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याचं, त्याचा आणि कलम 21चा पण थोडासा संबंध आहे, ते मी थोड्या वेळाने विस्ताराने सांगणार आहे. सुदैवाने महाराष्ट्रामध्ये डॉक्टर दाभोळकरांबरोबर अनेक अशा व्यक्ती होऊन गेल्या की त्यांनी असं ठासून सांगितलं की प्रत्येक गोष्ट आपण विवेकाच्या किंवा विज्ञानाच्या कसोटीवर तपासली पाहिजे. आणि एका नामांकित व्यक्तीचं मला आवर्जून सांगावं असं वाटतं आणि आज त्यानिमित्ताने थोडेसे त्यांचे 2-4 विचार मी आपल्यापुढे मांडणार आहे. ती व्यक्ती म्हणजे कैलासवासी डॉक्टर जयंत नारळीकर. त्यांचं आपण पुस्तक वाचलं असेल, 4 नगरातील माझे विश्व. मी अगदी पूर्ण त्यांचे शब्द वापरत नाही, पण त्यांनी जे काय म्हटलं ते मी आपल्याला सांगणार आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे त्या पुस्तकामध्ये की विज्ञान प्रसार व अंधश्रद्धा निर्मूलन याच्या मागे लागताना पदोपदी जाणवते की आपल्या सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या समाजावरही अंधश्रद्धांचा पगडा आहे, असं त्यांनी म्हणून ठेवलेलं आहे. परंतु आपण डॉक्टर नारळीकरांचे विचार पाहिलेत तर ते अतिशय आशावादी होते आणि म्हणून त्यांनी असंही लिहून ठेवलेलं आहे की कितीही विघ्न कोसळली तरी शहाणी माणसे आपले नियत कर्तव्य सोडत नाहीत. हा आशावाद त्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि आशावादात थोडंसं तथ्यपणे आपण अनेक व्यक्ती बघतो. आता डॉक्टर दाभोळकरांचं उदाहरण आपल्यासमोर आहे, स्वतः डॉक्टर जयंत नारळीकरांचं आपल्यापुढे उदाहरण आहे. पण ते आशावाद असल्यामुळे ते असं म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे वाक्य आहे, पुन्हा एकदा सांगतो की विज्ञान प्रसार व अंधश्रद्धा निर्मूलन याच्या मागे लागताना पदोपदी जाणवते की आपल्या सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या समाजावरही अंधश्रद्धांचा पगडा आहे. सुशिक्षित समाजाचं वैगुण्य ते आपल्याला दाखवत आहेत. खूप वर्षापूर्वी मी एक मराठी चित्रपट त्याचा थोडासा भाग पाहिला होता. थोडासा विनोदी होता तो. मला वाटतं थोडंसं न्यायालयांची त्याच्यामुळे खूप अशी थट्टा केलेली होती. त्याच्यात त्या नायकाच्या तोंडी एक वाक्य होतं, ते मला खूप लक्षात राहिलं, त्याचा अनेक वेळा मी वापर करतो. त्यांनी असं म्हटलं होतं, त्या सिनेमातला त्यांचा तो डायलॉग होता, त्यात त्याने असं म्हटलं होतं की आपल्याकडे सुशिक्षित समाजाला शिक्षित करण्याची जास्ती गरज आहे. आणि जेव्हा आपण ह्या विज्ञानवादाचा विचार करतो किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार करतो तेव्हा ही गोष्ट मला नेहमीच जाणवते. आपण एक डॉक्टर नारळीकरांची पुस्तकं वाचलीत तर आपल्या लक्षात येईल की त्यांचे विज्ञानविषयक विचार किंवा वैज्ञानिक दृष्टीविषयीचे विचार, अंधश्रद्धा निर्मूलनाविषयीचे त्यांचे विचार हे अतिशय संतुलित आहेत. अतिशय संयतपणे ते विचार त्यांनी मांडलेले आहेत. कुठेही त्यात अक्रसराळपणा नाही आहे, जे आपल्या डॉक्टर दाभोळकरांच्या पुस्तकातून जाणवतं. कुठे अक्रसराळपणा त्यांनी केलेला नाही आहे किंवा कुठेही ही जी मंडळी होती, आता नारळीकरांचं उदाहरण देतो, कुठेही त्यांनी अभिनिवेश बाळगलेला नाही आहे की मी विज्ञानवादी आहे किंवा मी माझा दृष्टिकोन वैज्ञानिक आहे किंवा मी वैज्ञानिक दृष्टिकोनातून सगळ्या जगाकडे बघतो. ह्याच्यावेळेस त्यांनी कधी अभिनिवेश बाळगलेला नाही, कारण त्यांना माहिती होतं की त्यांचं ते म्हणजे मूलभूत त्यांचं ते कर्तव्य आहे. आता मी माझं कर्तव्य केलं म्हणून मी माझी पाठ ठोकून घेऊ शकत नाही, कारण ते माझ्याकडनं अपेक्षा असते माझं कर्तव्य करावं. ती त्यांची भूमिका आहे. आणि आपल्याला माहिती असेल की ही त्यांची भूमिका असल्यामुळेच ते आयुकासारखी संस्था निर्माण करू शकले, कारण त्यांचं विज्ञानवाद किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनावरती त्यांच्या मनावरती जो पगडा होता, म्हणून अशा संस्था निर्माण होऊ शकतात. आपण कधीतरी वाचलं असेल, मला वाटतं 20 किंवा 21 मेच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक जुना 2008 सालचा एक त्यांनी छायाचित्र छापलं होतं. ते नरेंद्र दाभोळकरांबरोबर डॉक्टर जयंत नारळीकर बसले असं छायाचित्र होतं. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा मला डॉक्टर नारळीकरांविषयी सांगायचा आहे. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय ते शिकायचं असेल तर अशा मोठ्या व्यक्तींकडून आपण शिकलं पाहिजे. त्यांनी असं म्हटलं होतं की फलज्योतिष हे विज्ञान नाही, ह्याचं ठासून त्यांनी सांगितलं होतं. आणि नुसतं त्यांचं मत म्हणून सांगितलं नव्हतं, त्यांनी संशोधन करून सांगितलं होतं. आणि त्यांनी एकच सांगितलं होतं त्याच्यामध्ये की ज्योतिषशास्त्राला वैज्ञानिक आधार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. आणि हे सांगताना सुद्धा त्यांनी अतिशय
संयतपणे त्यांनी हे सांगितलं होतं. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की ज्या व्यक्ती, ज्या मोठ्या व्यक्ती आहेत, ज्या म्हणजे खरे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगतात, ते कधी अभिनिवेश बाळगत नाहीत. हे अनेकांच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल. आणि मला वाटतं की वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा हा संदेश निरनिराळ्या स्वरूपामध्ये, वेगवेगळ्या शब्दांमध्ये मला वाटतं डॉक्टर नरेंद्र दाभोळकर कायम देत आले. दोन्ही आम्ही न्यायाधीशात पण थोडासा एका निकालपत्राचा मला उल्लेख करायचा आहे. असा एक प्रश्न पडतो सगळ्यांना की हे कलम 51मध्ये लिहिलेले आहे, कर्तव्य आहे प्रत्येकाचं, नागरिकाचं, की वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं. आणि नुसतं वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं असं नाही, तर मगाशी म्हटल्याप्रमाणे की शोधबुद्धीचा विकास करणं हे आपलं कर्तव्य आहे. तर आता 51 हे आपल्याला माहिती आहे की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आहे. एक उदाहरण देतो, आपल्या मूलभूत हक्क असेल, समजा माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत हक्क आहे, तो हिरावून घेतला, तर मी उच्च न्यायालयात जाऊ शकतो आणि रिट ऑफ मॅन्डमच मागू शकतो की या हक्काची अंमलबजावणी करा. पण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आहे, तर त्याच्याकरता मी कोर्टात जाऊन त्याची अंमलबजावणी करा असं सांगू शकत नाही. तर मग आता 51अचं काय करायचं? तर एक मला वाटतं 2002 सालचा एक निकाल आहे सर्वोच्च न्यायालयाचा. ते AIIMS स्टुडंट्स युनियन वर्सेस AIIMS 3 न्यायमूर्तींचा निकाल आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की आपण 51 हे कलम वाचलं तर ती नागरिकांची मूलभूत कर्तव्य आहेत, शासनाची नाहीत. पण त्यांनी पुढे जाऊन असं म्हटलं होतं की जर प्रत्येक नागरिकाची कर्तव्य कलम 51A मध्ये लिहिली असतील, तर ती कर्तव्य पार पडणं हे शासनाचे एकत्रित कर्तव्य आहे. कारण शेवटी शासन व्यवस्था म्हणजे काय असते? नागरिकांनीच निर्माण केलेली व्यवस्था असते, नागरिकच असतात, नागरिकच चालवत असतात. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांनी असं इंग्लिशमध्ये शब्द असा वापरलेला आहे, ड्युटी ऑफ एव्हरी सिटीजन इज द कलेक्टिव्ह ड्युटी ऑफ द स्टेट. स्टेट म्हणजे राज्यव्यवस्था. आणि म्हणूनच हा निकाल सर्वोच्च न्यायालयाचा आहे. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायला प्रवृत्त करणे हे पण शासनाचं किंवा शासनाने निर्माण केलेल्या संस्था आहे त्यांचं ते कर्तव्य ठरतं. आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायचा आपण म्हणतो, आता तो दृष्टिकोन जर बाळगायचा असेल तर अंधश्रद्धेचा आपल्याला त्याग करायला पाहिजे. म्हणजे मला असंही वाटतं की आपण अंधश्रद्धेचा त्याग करू शकलो नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याचं आपलं जे मूलभूत कर्तव्य आहे त्याचं आपण पालन कधीही करू शकणार नाही. आणि त्यातलं एक महत्त्वाचं आपण गोष्ट अधोरेखित करू इच्छितो मी, की हे जे कलम H आहे, कलम H आहे 51अचं, त्याच्यामध्ये 4 गोष्टी एकत्र आलेल्या आहेत. त्याच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, मानवतावाद आहे, शोधबुद्धी आहे. या 3 गोष्टी महत्त्वाच्या एकत्र आलेल्या आहेत. आणि ह्याच्यात एक काहीतरी वेगळा संदेश जातो. आता मानवतावाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ह्याचा फार जवळचा संबंध आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे शोधबुद्धी नसेल तर आपण मानवतावाद ही संकल्पना कशी विकसित करू शकू? कारण शोधबुद्धी आपल्यात असायला पाहिजे. जी मानवामध्ये खरोखरच आहे, म्हणून तर एवढे मोठे शोध लागले, त्याचा आपण वापर करत नाही. आणि म्हणून आपल्या लक्षात असेल की जवाहरलाल नेहरूंनी फार पूर्वीच सांगितलं होतं की विज्ञान ही एकच गोष्ट अशी आहे की ते आपले अनेक प्रश्न सोडवणार आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं होतं की हू कॅन अफोर्ड टू इग्नोर सायन्स. तर म्हणून मला असं वाटतं की आपण 51 कलम जर विचार केला तर आपल्याला सुधारणा जर करायच्या असतील तर त्याच्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगलाच पाहिजे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शोधबुद्धी आपल्याकडे नसेल तर विज्ञानाची कास आपण कशी धरणार हा प्रश्न मला नेहमीच पडतो. आणि एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की विज्ञानाचा वापर करणं, विज्ञान आता खूप पुढे गेलेलं आहे. विज्ञानाचा वापर करणं म्हणजे जे लोक विज्ञानाचा वापर करतात, विज्ञानाने जी साधनं दिलेली आहेत त्याचा वापर करतात, याचा अर्थ असा नाही की त्यांना वैज्ञानिक दृष्टी असते. मी एक गमतीचा भाग म्हणून सांगतो. आता आपल्याकडे अनेक उत्सव होतात, त्या डीजेचा वापर होतो. अतिशय कंठाळ्या बसणारे जे नॉईज पोल्युशन रूल्समध्ये जे डेसिबल लेवल दिलं आहे त्यापेक्षा खूप जास्ती त्याची लेवल असते. आणि नुसती त्याची लेवल जास्ती नसते तर आपल्या हादरे बसतात. आता डीजे ही जी काही सिस्टीम आहे ती विज्ञानाने निर्माण केलेली आहे, पण त्याचा आपण वापर केला म्हणजे आपला वैज्ञानिक दृष्टिकोन असतो असं म्हणू शकत नाही. दुसरं उदाहरण मी आपल्याला त्याविषयीचं मुद्दाम देतो. आता आपण अणुशास्त्र हे इतकं विकसित झालं
की त्यातून ते एक अणुबॉम्ब निर्माण करण्याची क्षमता निर्माण झाली. आता अणुबॉम्ब ही विज्ञानाची निर्मिती आहे, पण अणुबॉम्बचा वापर करणं, ज्यांनी वापर केला त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन होता असं म्हणणं अशक्य आहे. त्यामुळे विज्ञानाचा वापर करणं, जे वापर करतात त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन असतोच असं नसतं. अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. आणि कारण शेवटी आहे ना त्या त्या कलम 51मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाबरोबर मानवतावाद पण आहे. जर आपण विज्ञानाचा वापर हा मानवतेच्या विरुद्ध करायला लागलो तर जे वापर करतात त्यांना वैज्ञानिक दृष्टी होती असं पण म्हणू शकत नाही. कारण शेवटी वैज्ञानिक दृष्टिकोन कशा करता पाहिजे, ते तत्त्वज्ञान काय आहे की त्याचा वापर हा मनुष्य संहाराकरता किंवा मनुष्याला काहीतरी नुकसान होईल अशाकरता वापर करता येत नाही. तो विकासाकरता त्याचा वापर केला गेला पाहिजे. आणि एका गोष्टीचं एक आवर्जून गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो. मला वाटतं ते नारळीकरांच्या विचारातून किंवा डॉक्टर दाभोळकरांच्या विचारातून कुठेतरी त्याचा उल्लेख आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन जेव्हा बाळगला पाहिजे असं म्हणतो, तो म्हणजे काही धर्मविरोध होत नाही. कारण आपण पाहिलं तर कोणत्याही धर्मात सुधारणावाद हा होताच. आता महाराष्ट्रात आपली जी संत परंपरा आहे, ती संत परंपरा अगदी गाडगे महाराजांपर्यंत ती संत परंपरा होती. त्यांनी शेवटी सुधारणावादच सांगितलेला आहे. आता गाडगे महाराजांची आपण काही प्रवचनं ऐकली तर आपल्याला दिसेल त्यांचाही कुठेतरी वैज्ञानिक दृष्टिकोन होता. आणि तो वैज्ञानिक दृष्टिकोन वापरून त्यांनी आपल्याला सांगायचा प्रयत्न केला की समाज आपला सुधारला पाहिजे, आपल्या ज्या धार्मिक संकल्पना आहेत त्या आपण सुधारल्या पाहिजेत. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की ज्या धार्मिक संकल्पना आहेत, कारण शेवटी आपण विचार केला, आपण कसं आहे की दाभोळकर साहेब नेहमी म्हणायचे की श्रद्धेला विरोध नाही, अंधश्रद्धेला विरोध आहे. जोपर्यंत मानवजात अस्तित्वात आहे तोपर्यंत ती हे धर्म राहणार आहेत, श्रद्धा राहणार आहे, याचा आपण स्वीकार करायला लागतो कधीतरी. आता मी नास्तिक आहे, मी नास्तिक असीन, पण म्हणून मी असं म्हणू शकत नाही की जे श्रद्धा बाळगतात, कुठल्या तरी धर्मावर किंवा देवावर श्रद्धा बाळगतात ते वाईट आहेत असं म्हणू शकत नाही मी. पण आपण जर इतिहास पाहिलात तर आपल्याला असं वाटतं की अनेक वेळेला जे धर्म परंपरेचा भाग होते असे अनेक व्यक्ती होता की ज्यांनी कुठेतरी त्यांच्या मनात कुठेतरी विज्ञानविषयक विचार होते म्हणून त्यांनी धर्मामध्ये सुद्धा परिवर्तन करायचा अनेक वेळा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणूनच असंही आपल्या लक्षात येतं की धर्मामध्ये पण काही परिवर्तनं झालेली आहेत. जी घटनेला अभिप्रेत असते किंवा जी आपल्याला अभिप्रेत असते सुशिक्षित माणसाला की जेवढी परिवर्तनं व्हायला पाहिजे तेवढी झालेली नाही आहेत. तर म्हणून मला नेहमी असं वाटतं की विज्ञानविषयक दृष्टिकोन बाळगणं ही काही असं धर्माच्या विरुद्ध आपण काही करतो असं होत नाही. कारण जसा काळ बदलला तसं विज्ञानाचं महत्त्व पण वाढत गेलेलं आहे. आणि म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट आता आपल्याला विज्ञानाच्या कसोटीवरती पारखून पाहावी लागते. एक आपल्याला माहिती असेल, मी आता मगाशी घटनेच्या कलम 21बद्दल उल्लेख केला, ज्याच्याबद्दल थोडासा मी उहापोह करतो. आपल्याला माहिती असेल की हा अधिकार काय आहे घटनेच्या 21 आपल्याला वाटतं राईट टू लाईफ आहे. आता राईट टू लाईफ म्हणजे काय नुसतं जगण्याचा अधिकार नाही आहे. तो इंग्रजीमध्ये सुप्रीम कोर्टाने त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे की तो माणूस म्हणून अतिशय समृद्ध असं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. म्हणजे तो अधिकार नुसता जिवंत राहायचा अधिकार नाही आहे. आणि सन्मानाने राईट टू लिव्ह डिग्निफाईड लाईफ हा घटनेच्या 21व्या कलमाचा भाग आहे. सन्मानाने जगता आलं पाहिजे, सन्मानाने जगण्याचा तो अधिकार घटनेने मूलभूत अधिकार आपल्याला दिलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे की पर्यावरण हा जो विषय आहे, मी मगाशी उल्लेख केला की पर्यावरणाचं संवर्धन करणं, त्याचं संरक्षण करणं हे नागरिकांचं कर्तव्य आहे. परंतु घटनेचा 21वा जे कलम आहे त्या कलमाची जी विस्तृत व्याख्या सर्वोच्च न्यायालयाने केली त्यात असंही म्हटलेलं आहे की प्रदूषणमुक्त वातावरण राहणं हा घटनेच्या 21व्या कलमाने प्रत्येक नागरिकाला अधिकार, प्रत्येक माणसाला दिलेला आहे. आपलं एक लक्षात येईल, घटनेच्या 19व्या कलमामध्ये आपल्याला माहिती आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, भारतात फिरायचं स्वातंत्र्य आहे. ती स्वातंत्र्य नागरिकांना दिलेली आहेत. पण आपण घटनेचं 21वा कलम पाहिलं तर ती नागरिकांपुरती मर्यादित नाही आहेत. या भारत देशामध्ये जे जे कोण आहेत त्यांना ते स्वातंत्र्य उपलब्ध आहे. तर त्यामुळे प्रदूषणमुक्त वातावरणात राहण्याचा अधिकार ह्या घटनेच्या 21व्या कलमात आहे. आणि म्हणूनच जर पर्यावरणाचं संरक्षण केलं नाही, संवर्धन केलं नाही तर तो मूलभूत अधिकार आपण त्याचा आपण उपभोग कसा घेणार. आणि मला नेहमी असं वाटतं की जेव्हा आपण
पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धनाचा विचार करतो, त्याच्याशी वैज्ञानिक दृष्टिकोन हा अतिशय निगडीत आहे. कारण शेवटी पर्यावरणाचं ज्याचा आपण प्रचंड प्रमाण ऱ्हास करतो आहे, त्याचं संवर्धन आणि संरक्षण करायचं असेल तर ती विज्ञानाचीच कास धरावी लागते. वैज्ञानिक दृष्टिकोन त्याकडे ठेवावा लागतो आपल्याला, की एखादा तलाव असेल तर तलावाचं महत्त्व किती आहे, किंवा एखादी नदी असेल की ज्याचं पाणी पिण्याचा वापर अनेक खेड्यापाड्यातले लोक करत असतात, प्राण्यांना त्याचा वापर होत असतो पाणी पिण्याकरता. तर वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगल्याशिवाय आपण ह्या पर्यावरणाचं संवर्धन कसं करणार? कारण कुठलंही आणि पर्यावरणाचा जेव्हा ऱ्हास होतो, आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो नागरिकांना मूलभूत हक्क दिलेला आहे घटनेच्या 21व्या कलमाखाली, की प्रदूषणमुक्त जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे, तो अधिकार जर आपल्याला त्याची अंमलबजावणी करायची असेल तर आपल्याला विज्ञानाची कास आणि वैज्ञानिक दृष्टीची कास ही आपल्याला धरावीच लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की घटनेच्या 21व्या कलमाप्रमाणे सन्मानपूर्वक जगणं हा जर आपल्याला हक्क दिला असेल तर मला असं वाटतं. आणि त्यात दुसरी एक बाजू आहे त्यात मला आपल्याला सांगायचे की सन्मानपूर्वक जगणं म्हणजे काय. एका मी निकालपत्रात म्हटलेलं आहे की आपल्याला नुसतं सन्मानपूर्वक नाही तर आपल्या अर्थपूर्ण असं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे घटनेच्या 21व्या कलमाप्रमाणे. जर चांगलं साहित्य असेल, चांगले विचार आपल्याला वाचायला मिळाले, एखादी कलाकृती आपल्याला बघायला मिळाली, एखादी हास्यचित्र आपल्याला बघायला मिळाली, किंवा स्टँडअप कॉमेडियन असतात त्यांचा आपण शो पाहिला, तर आपलं आयुष्य समृद्ध होत असतं. समृद्धपणे जगण्याचा 21व्या कलमाचा अधिकार आहे, तो आपल्याला तिथून मिळत असतो. आणि तर म्हणून मला असं वाटतं आपल्याला समृद्ध आयुष्य जगण्याचा अधिकार जो दिलेला आहे तो अधिकार परिपूर्ण करण्याकरता आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा लागेल आणि शोधबुद्धीचा विकास करावा लागेल. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे शोधबुद्धी आपल्या संतांकडे होती, धर्मसुधारकांकडे होती. आणि मला असं वाटतं की धर्मामध्ये पण सुधारणा व्हायची असेल तर ती शोधबुद्धी पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की देवावर श्रद्धा ठेवून पण अंधश्रद्धा न ठेवता वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगता येतो. आपण जर इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल की अनेक शास्त्रज्ञ होते ते काही नास्तिक नव्हते, त्यांची श्रद्धा होती, पण त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं म्हणजे काय कळलं होतं आणि त्यांनी शोधबुद्धीचा विकास त्यांनी केलेला आहे. आणि मला असं नेहमी वाटतं की ही जी मूलभूत कर्तव्य आहेत, म्हणजे राज्यघटनेचं पालन करणं किंवा राज्यघटनेचे जे आदर्श निर्माण केलेले आहेत त्याचा आदर करणं, किंवा पर्यावरणाचा आदर करणं, किंवा हा वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं त्याचा आदर करणं, हा एक समाजाच्या उद्धाराचा मार्ग आहे. कारण शेवटी कसं आहे की आजच्यापेक्षा आज जो समाज आहे त्यापेक्षा आपल्याला प्रगत आणि प्रगल्भ समाज जर हवा असेल तर त्याचा मार्ग एकच आहे की आपण शासन यंत्रणेकडनं आपण अपेक्षा करणं अगदी रास्त आहे की त्यांनी आमच्या मूलभूत हक्कांवर पायमल्ली करता उपयोगी नाही, त्यांनी त्यांची कर्तव्य केली पाहिजेत. पण जर नागरिकांनी त्यांची कर्तव्य केली घटनेच्या 51 मध्ये जी लिहिली आहेत कर्तव्य, तरच आज जो समाज आहे त्याच्यापेक्षा जास्ती प्रगल्भ समाज आपल्याला बघायला मिळेल. आणि मग त्यात सगळं येतं त्याच्या. आपण जर वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिलात, समतेशी त्याचं नातं आहे की मग आपण वैज्ञानिक दृष्टिकोन जर बाळगला तर मग माणसामध्ये जाती कशा निर्माण होऊ शकतात, धर्म कसे निर्माण होऊ शकतात, किंवा जातीवरती आपण असमान वागणूक कशी देऊ शकतो. कारण हे विज्ञानात कुठेच लिहिलेलं नाही आहे. सगळी माणसं एकच आहेत, मनुष्य जात ही एकच आहे. तर हा जो विज्ञानविषयक दृष्टिकोन आहे तो आपण बाळगला तर त्याची व्याप्ती खूप आहे. त्याची आपण सामाजिक चळवळीत त्याचा उपयोग आहे. आपण समाजाकडे कुठल्याही दृष्टीने समाजाच्या उद्धाराचा विचार करायला लागलो तर ती वैज्ञानिक दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे आपण विचार केला तर आपली खात्री पटेल. आणि शेवटी कसं आहे माहिती आहे का की मला असं वाटतं की आज हा महत्त्वाचा विषय आपण घेतलेला आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन. असं मला वाटतं की ह्या विषयावरती खूप चर्चा व्हायला पाहिजे असं मला वाटतं. कारण आपण फक्त विज्ञानाने निर्माण केलेली साधनं जी आहेत, आपलं मोबाईल फोन असेल, आता ही व्यवस्था आहे, ध्वनिक शेकवा, हे सगळं विज्ञानाने निर्माण केलेलं आहे. आणि ज्यांनी हे निर्माण केलं त्यांना वैज्ञानिक दृष्टी म्हणून निर्माण केलं, त्याचा आपण वापर करतो, पण आपण वैज्ञानिक दृष्टिकोन विसरतो. किंवा प्रत्येक गोष्ट विज्ञानावरती तपासून घेतली पाहिजे हे महत्त्वाचं तत्त्व आहे, आपण विसरतो. आपण फक्त विज्ञानाचा उपयोग करून घेतो आहे.
तर समृद्ध जगण्याकरता नुसता विज्ञानाचा उपयोग करून चालणार नाही, आपण ती दृष्टिकोन बाळगला पाहिजे. आणि मला असं वाटतं की शेवटी कसं आहे की मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं आपल्याला की हा नुसता विचार नाही आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. हा विचार नाही, कारण ते घटनेत लिहिलेलं आहे. असं नाही आपण म्हणू शकत की हा विचार चुकीचा आहे, घटना चुकीची आहे असं म्हणू शकत नाही. आणि एखाद्या व्यक्तीला म्हणायचं असेल की घटनेचं एखादं कलम चुकीचं आहे, त्याला एकच मार्ग आहे, म्हणजे न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागतो आणि हे बेकायदेशीर आहे म्हणून जाहीर करून द्यावं असं मागणी करावी लागते. त्यामुळे मला असं वाटतं की हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जो विषय आहे तो आपल्याला स्वीकार करण्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि ह्याचा आपल्याला खऱ्या अर्थाने ह्याचा जर आपल्याला प्रचार करायचा असेल किंवा याचं महत्त्व पटवून द्यायचं असेल तर आपल्याला लहान मुलांकडे जावं लागेल, शाळा आणि कॉलेजांमध्ये आपल्याला जावं लागेल. आपण 50 वर्ष किंवा 60 वर्षाच्या माणसाला सांगितलं की तुम्ही आता विज्ञानविषयक दृष्टिकोन बाळगा किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा किंवा तुम्ही शोधबुद्धी विकसित करा, ते होणार नाही. त्यामुळे त्या जी मुलं आहेत त्या मुलांकडे आपल्याला जायला पाहिजे. आणि आज जे मी आपल्याशी बोलतोय, माझा हेतू एवढाच आहे की याविषयी आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि हे घटनेत लिहिलेलं आहे ते कुठेतरी पुढेपर्यंत पोचवलं पाहिजे. नुसतं ते घटनेच्या पुस्तकात राहून चालत नाही. आणि मी जे विचार मांडले ते माझे वैयक्तिक विचार आहेत. जसं माझी काही निकालपत्र चुकीची असू शकतात, ते विचार पण चुकीचे असू शकतील, पण माझा सांगण्याचा हेतू असं आहे की ह्याच्यावर आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि मला नेहमी असं वाटतं की एखादी व्यक्ती जेव्हा एखादे विचार मांडते, डॉक्टर दाभोळकरांनी मांडलेले, अगदी महात्मा गांधींपासून लोकमान्य टिळकांपासून पाहिले त्यांनी विचार मांडले, गोपाळ गणेश आगरकर, त्यांना आपण जेव्हा विवेकबुद्धीचा विचार करतो, आता विवेकबुद्धी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ह्याचं फार जवळचं नातं आहे. तर आपण विवेकबुद्धी वापरून केलेलं लिखाण हे या पुण्यात झालेलं आहे, गोपाळ गणेश आगरकरांनी केलेलं आहे. तर ह्या सगळ्या मंडळींनी विचार प्रवर्तक लिखाण केलेलं आहे. आता महात्मा गांधी असं काही विचार काही लोकांना पटणार नाहीत आणि पटावा असंही नाही आहे, कारण शेवटी व्यक्ती स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण मला नेहमी असं वाटतं की कोणीही जे विचार मांडले जातात ते विचार चुकीचे आहे ते सांगण्याचा पण प्रत्येकाला अधिकार आहे. पण नेहमी मला असं वाटतं की त्या विचारांचा प्रतिकार हा फक्त विचारांनी करावा लागतो. आणि तेच तर आपल्या लोकशाहीचं मर्म आहे, तेच तर घटनेचं 19(1) कलम आहे, त्याचं ते मर्म आहे की विचारांचा विचार हा विचारांचा मुकाबला हा विचारांनी करावा लागतो. आणि शेवटी एवढे सुशिक्षित मंडळी आपण इथे जमलेले आहात, बरेचसे लोक अनिसचं काम करतात, तर आपल्याला शेवटी विचार पसरवायचा आहे लोकांपुढे. आणि तो विचार जो पसरवायचा आहे तो घटनेत लिहिलेला विचार आपल्याला त्याचा प्रसार करायचा आहे. तर मला असं वाटतं की आपण अशा तऱ्हेने काम करत राहिलो आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावरती आपण भर दिला, शोधबुद्धीवरती भर दिला, तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने डॉक्टर दाभोळकरांची आपल्याला स्मृती जागवता येईल. मला एवढंच सांगायचं, याच्या पलीकडे काही सांगायचं नाही आहे. आज ही मला आपल्याला संधी दिली त्याच्याबद्दल मी आपला आभारी आहे. आपण एवढ्या मोठ्या संख्येने रविवारी संध्याकाळी इथे आलात आणि माझे चुकीचे किंवा बरोबर विचार ऐकून घेतलेत, शांतपणे ऐकून घेतलेत, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. मनापासून आभार न्यायमूर्ती अभय ओक सरांनी आपल्या व्याख्यानामध्ये नागरिक आणि शासनाने वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं हे एकत्रित कर्तव्य आहे याचा दाखला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून त्यांनी दिला. आणि त्यांचं एक खूप महत्त्वाचं स्टेटमेंट त्यांनी आत्ता आपल्या या व्याख्यानामध्ये केलं. वैज्ञानिक दृष्टिकोन हा धर्मविरोधी अजिबात नाही, प्रत्येक धर्मामध्ये सुधारणावाद आहे, त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन हा धर्म सुधारणेसाठी अत्यंत